या चौकात VPS कॉलेजपासून पोस्ट ऑफिस तर बस स्टॉपपर्यंत दर एक दिवसाआड इथं भांडण्याचा ताप आहेच। त्याच्यावरती पर्याय म्हणून आम्ही त्यांना शाळेला लेटर दिले, पोलिसांना लेटर दिले, त्याच्यात तरतूद काही होत नाही। पालकांना बोलून पालकांना सांगायला तेही तरतूद सांगितलं तर तेही काही होत नाही आहे। तर त्याच्यावरती शाळेनी पण स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली पाहिजे, पोलिसांनी त्याच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली पाहिजे असं आमचं पर्सनल एक आहे। तर ती एखादा मोठा अपघात घडला, एखादा जीव गेला किंवा एखादा कुणाचं काय आव्हान डोळे कान हात पाय असं काय मोठा गुन्हा घडल्यानंतर मग आपण जागा होण्यापेक्षा आम्ही त्यासाठी स्टार्टिंगपासून म्हणतोय का तुम्ही थोडं सावधपणे वागा। तुम्ही गाड्या बघा, इथून त्या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्यापर्यंत जावा, वरती टू व्हीलर बघा। हे पालक लोकांनी काळजी घेतली पाहिजे का उद्या आपल्या पोरांकडून काय चुकीचं घडलं, या अंडर एज आहे पोरं, त्यांना गाड्या घेऊन देतात, त्यांना सोय झालीच पाहिजे ती मान्य आहे, पण त्याच्याजवळ पोरं गैरसोय घेतात त्याच्यावरती ॲक्शन घेतलीच पाहिजे। ही मोठी दुर्दैव पुढे घटना न घडावं म्हणून आम्ही त्याची काळजी घेतो। सतत कंटिन्यू भांडणं होतात, एक दिवस आड सोडवलं नाही तर हे शनिवारी झालेलं आज सोमवारी, रविवारचा एक दिवस सुट्टी होती म्हणून परत सोमवारी पहिल्या दिवशी भांडणं झालीच। त्याचं काहीतरी पोलीस प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे, कळकळीची विनंती आहे का त्यांनी इथं बंदोबस्त ठेवावा, हात जोडून त्यांना कळकळीची विनंती आहे। शाळेमधली पोरं आहेत सगळी आणि कुठल्याच शाळेमध्ये असं हे नाही आहे, ही सगळी मुलं सगळी VPS शाळेमधली आणि इथं हे शाळेचं नाव हे भांडणामुळं खराब झालेलं आहे। काही लोक हे भांडणामुळं काही मुलांना इथं ॲडमिशन म्हणजे घेत नाही या भीतीमुळं की इथं भांडणं होतात, गुन्हेगारी वाढत चालली, पोरं काय ॲक्च्युली पोरं चाकू बिकू बी लावून येतात, असं बघितलेलं आहे आम्ही भरपूर, फायटर खिशामध्ये चाकू खिशामध्ये असंही शाळेमध्ये घेऊन येतात इथं पोरं। पोलिसांना हीच विनंती असेल की पोलिसांनी याच्यामध्ये व्यवस्थित लक्ष द्यावं आणि 1-2 तास शाळा सुटताना किंवा शाळा भरताना 1-2 तास 1 तास तरी त्यांनी इथं लक्ष घालावे। आता जर बघितलं गेलं तर ग्रामीण भागातून येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या जास्त आहे आणि शाळेमध्ये आपण बघत असतो प्रत्येक टायमाला शाळेचे मुख्याध्यापक असो का प्रशासक होते लक्ष घालतात, परंतु माझं असं म्हणणं आहे की जे पालक आहेत त्यांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे। आता जर बघितलं तर टू व्हीलर मला वाटतं नाही कोणाकडे लायसन असतील त्या हिशोबाने पोलिसांनी कारवाई करायची आणि भांडणं होतात हे चांगलं नाही येणाऱ्या पिढीसाठी असं माझं मत आहे। तर कृपया करू प्रशासन आणि शाळे दोघांनी त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे असं माझं मत। ही जी घटना घडलेली आहे ही आपल्या शाळेच्या पासून अतिशय दूर आवारापासून दूर घडलेली आहे। शाळेचं प्रशासन, शाळेचे शिक्षक तसेच पदाधिकारी शाळा सुटायच्या वेळेला किंवा शाळेच्या वेळेमध्ये ही काळजी घेत असतात की विद्यार्थ्यांमध्ये काही अशा घटना घडू नयेत, पण शाळा सुटल्यानंतर ही जी घटना घडलेली आहे तर त्याबाबत संबंधित विद्यार्थी जर असतील त्या विद्यार्थी तसेच त्या पालकांना आम्ही बोलावून घेऊ आणि कडक समज देऊ आणि एवढी काळजी घेऊ की पुन्हा जर हे विद्यार्थी याबाबत काही असं वागत असतील तर त्यांना आपण काही दिवसांकरता शाळेपासून दूर ठेवू। याच संदर्भात आपण शाळा सुरू झाल्यापासून वारंवार पोलीस यंत्रणेशी पण संपर्क केलेला आहे की शाळा सुटायच्या वेळेला आणि भरायच्या वेळेला आमची विद्यार्थी संख्या जी आहे ती जवळजवळ 4-1,000 आहे। मग हे जे सकाळ विभागाचे 2,000 विद्यार्थी जेव्हा बाहेर पडतात त्यावेळेला आम्हाला पोलीस पेट्रोलिंगच्या बाबत यंत्रणेला आम्ही कळवलेलं आहे आणि त्या सुरुवातीच्या काळात ही यंत्रणासुद्धा पोलीस पेट्रोलिंग होत असतं। आता काही याबाबत आपण पुन्हा एकदा पोलीस खात्याला आपण विनंती करणार आहोत